स्टार्टिंग विथ द AC मशीन्स. AC मशीन्समध्ये ना बेटा आता आपल्याला इथून पुढे 3 अत्यंत महत्त्वाचे डेरिव्हेशन्स बघायचे. ठीक आहे, 3 अत्यंत महत्त्वाचे. पहिला फंडा कुठला असेल बेटा तुमचं पिच फॅक्टरचा, त्याला अजून एक नाव आहे शोल्डिंग फॅक्टर. सेकंड आहे तुमचं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आणि थर्ड आहे माझं EMF इक्वेशन ऑफ एन अल्टरनेटर. थर्ड फंडा कुठला असेल बेटा EMF इक्वेशन ऑफ एन अल्टरनेटर. त्याच्यामधला आता मी पहिला फंडा चालू करतो तो म्हणजे कुठला पिच फॅक्टर और शोल्डिंग फॅक्टर. तिघांपैकी 2 टपकतात बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून मी तिघं एकदम सावकाश घेणार. फाईन, कदाचित छोटे छोटे सेशन्स होते. फाईन, पण एकही सेशन मिस करायचं नाही आणि व्यवस्थित सगळ्याचे सगळं बघायचं. ठीक आहे, दररोजच्या दररोज रेग्युलरमध्ये एक दिवस एकच करा, माझा म्हणण्याचा अर्थ आहे. ठीक आहे, ओके. इथे सगळ्यात पहिला फंडा माझा आता कुठला बेटा पिच फॅक्टर और शोल्डिंग फॅक्टर. पिच फॅक्टर डिनोट केलं जातं KP. P म्हणजे इथे पिच आहे, K म्हणजे फॅक्टर आहे, किंवा KC म्हणजे C म्हणजे शोल्डिंग आहे, त्यालाच कोणी कोल्डिंग म्हणतं. आणि अजून K म्हणजे काय पुन्हा फॅक्टर. ठीक आहे, KP और KC किंवा पिच फॅक्टर और शोल्डिंग फॅक्टर हा एक प्रकारचा रेशिओ आहे. हा एक प्रकारचा काय रेशिओ. कशाचा रेशिओ? इट इज द रेशिओ ऑफ इंड्यूस्ड EMF इन शॉर्ट पिच वाइंडिंग टू द इंड्यूस्ड EMF इन फुल पिच वाइंडिंग. इट इज द रेशिओ ऑफ कशाचा बेटा इंड्यूस्ड EMF इन द शॉर्ट पिच वाइंडिंग टू द इंड्यूस्ड EMF इन द फुल पिच वाइंडिंग. एवढंच नाही तर अजून एक पिच फॅक्टर और शोल्डिंग फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशिओ ऑफ कुठला बेटा वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. अजून एक त्याची डेफिनेशन सांगता येते कोणाची बेटा पिच फॅक्टर और शोल्डिंग फॅक्टरची. काय सांगता येते? इट इज ऑल्सो डिफाइंड एज अ रेशिओ ऑफ वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. ठीक आहे, या 2 ताबी याच्या महत्त्वाच्या डेफिनेशन झाल्या. आता डेरिव्हेशनसाठी ना बेटा माझी खालची अत्यंत महत्त्वाची डेफिनेशन, खालची डेफिनेशन महत्त्वाची का? ते या डेफिनेशनच्या हिशोबाने मला सगळ्यात पहिले वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल आणि अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल या दोघी गोष्टी काढाव्या लागतात. ठीक आहे, या दोघी गोष्टी काढून याच्यात पी टाकेल आणि मग मला पिच फॅक्टर शोल्डिंग फॅक्टरचा एक फॉर्म्युला भेटतो. काय भेटतो बेटा? पिच फॅक्टर शोल्डिंग फॅक्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला लिहून झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले इथे अझम्पशन करायचं की EA माझा एक इंड्यूस्ड EMF असेल एका कॉइलसाठी. ठीक आहे, एका कॉइल शॉर्ट पिच असेल तर तुमच्यामध्ये कॉइल साईड एकच येते, फुल पिच असेल तर कॉइल साईड 2 येतात. जे बोललो महत्त्वाचं बोललो गेलो. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले मी काय कॅल्क्युलेशन अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन ऑफ द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. सपोज ती कॅल्क्युलेट करायची असेल तर मी अझम्पशन करताना EA इथे एकच आला तर का शॉर्ट पिचसाठी आहे, शॉर्ट पिचसाठी EA एकच येतो. फुल पिच असेल 2 कॉइल सेट येतात, 2 कॉइल सेट आले म्हणून EA किती आले? 2 आले. शॉर्ट पिचमध्ये एकच असतो म्हणून EA एकच आला. कॉइल सेट फुल पिचमध्ये 2 असतात म्हणून EA. मग फुल पिचसाठी 2 आले. फाईन, मग ॲज द कॉइल इज फुल पिच अल्जेब्रिकली ॲड द इंड्यूस्ड EMF. हे दोघांची काय बेटा अल्जेब्रिक सम घ्यायचे. अल्जेब्रिक सम म्हणजे दोघांची काय होऊन जाईल? ॲडिशन होऊन जाईल. मग EA प्लस EA विच इज इक्वल टू किती आला बेटा? 2EA. EA प्लस EA किती आला? 2EA. ही कुठली किंमत झाली माझी? अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. कुठली किंमत झाली बेटा? अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल झाली. आता मला कुठली किंमत काढायची बेटा? वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. आता कुठली किंमत काढायची? वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. जर मला वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल काढायची असेल तर त्याच्यासाठी ही फिगर अझम्पशन करायची. या फिगरमध्ये इकडच्या साईडला EA गेला, मग काय त्या अँगलवरती EA गेला, तो अँगल कुठला माझा EA, आणि मग टोटल इथला जो मधला अँगल येतो ना बेटा तो α/2 असतो. इथला जो काही मधला अँगल निघतो तो किती असतो बेटा? α/2. ठीक आहे, म्हणून याची किंमत टोटल अल्जेब्रिक सम किंवा सॉरी वेक्टर सम, अल्जेब्रिक नाही वेक्टोरियल सम किती येते बेटा? ट्वाइस ऑफ EA कॉस ऑफ α/2. ट्वाइस ऑफ EA कॉस ऑफ α/2. हे जॉमेट्रिकलच्या कन्सेप्टने आले बेटा. हे कुठल्या कन्सेप्टने? जॉमेट्रिकल. वेक्टर सम म्हणजेच माझा कुठला कन्सेप्ट झाला बेटा? जॉमेट्रिकल कन्सेप्ट झाला. वेक्टर सम म्हणजेच कुठला कन्सेप्ट झाला माझा? जॉमेट्रिकल कन्सेप्ट झाला. मग कॅल्क्युलेशन ऑफ वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल इकडे EA गेला, काही त्या अँगलवरती पुन्हा इकडे EA गेला आणि टोटल जो असेल तो ट्वाइस ऑफ EA कॉस ऑफ α/2 असतो. इथे अल्फा आला तर इकडे किती येतो बेटा? α/2. ठीक आहे, अल्फा हा नंतर शॉर्ट पिच सोबत आहे. फुल पिच सोबतचा वेक्टर सम घेताना त्याची किंमत किती येते? ट्वाइस ऑफ EA कॉस ऑफ α/2. ठीक आहे, ट्वाइस ऑफ EA कॉस ऑफ α/2. मग KP और KC म्हणजे पिच फॅक्टर और शोल्डिंग फॅक्टर. KP और KC म्हणजेच काय? पिच फॅक्टर और शोल्डिंग फॅक्टर कॅन बी गिवन बाय वेक्टर सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड EMF पर कॉइल. दोघांची किंमती टाकल्या. वेक्टर समची किंमत आत्ताच काढली ट्वाइस ऑफ EA कॉस ऑफ α/2 आणि अल्जेब्रिक समची किंमत काढलेली EA प्लस EA किती आलं? ट्वाइस ऑफ EA.
मग हा ई ए ट्वाइस ऑफ ई ए ट्वाइस ऑफ ई ए काय झालं कॅन्सल. आणि फायनली मला के पी और के सी ची किंमत भेटली. किती आली बेटा कॉस ऑफ अल्फा बाय 2. किती आली बेटा किंमत कॉस ऑफ अल्फा बाय 2. कोणाची आली बेटा के पी और के सी. के पी और के सी म्हणजेच काय झालं पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर. कुठले कुठले बेटा पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर. अजून एकदा घेतोय कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टरच्या माझ्याकडे सगळ्यात पहिले दोन डेफिनेशन्स आहेत. पहिली डेफिनेशन काय सांगते इट इज डिफाइंड एज अ रेशियो ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इन शॉर्ट पिच वाइंडिंग टू द इंड्यूस्ड ईएमएफ इन फुल पिच वाइंडिंग. और मध्ये अजून एक डेफिनेशन Kp or Kc is defined as vector sum of the induced EMF per coil to the algebraic sum of the induced EMF per coil. Vector sum of the induced EMF per coil to the algebraic sum of the induced EMF per coil. मला या दोघी किमती काढायच्या आहेत तर सगळ्यात पहिले मी आता अल्जेब्रिक सम काढेल. अल्जेब्रिक सम काढताना सगळ्यात पहिले ईए ला काय ते मानून घ्यायचं. ईए म्हणजे काय माझा इंड्यूस्ड ईएमएफ पर कॉइल साठी. इंड्यूस्ड ईएमएफ पर कॉइल साठी मग कॅल्क्युलेशन ऑफ द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड ईएमएफ पर कॉइल. मग त्याच्यासाठी ईए हा शॉर्ट पिच साठी येतो सिंगल कॉइल साइड असते म्हणून. ईए फुल पिच साठी दोन येतात का दोन कॉइल साइड असतात म्हणून. मग एक दोघांची काय बेटा अल्जेब्रिकली दोघांची ॲडिशन होईल. अल्जेब्रिकली इंड्यूस्ड ईएमएफ दोघांची ॲडिशन होईल. ए प्लस ए विच इज इक्वल टू ट्वाइस ऑफ ईए विच इज द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्यूस्ड ईएमएफ पर कॉइल. पुढे काय बेटा आता कॅल्क्युलेशन ऑफ वेक्टर सम. वेक्टर सम घेताना काही त्या अँगलवरती ईए माझा असतो. इकडे ईए गेला काही त्या अँगलवरती अल्फाच्या अँगलवरती पुन्हा ईए गेला. मग इथे अँगल किती आला अल्फा बाय 2. मग ट्वाइस ऑफ ईए कॉस ऑफ अल्फा बाय 2. ठीक आहे. बरं पुढे आता अल्फा जो अँगल आहे तो शॉर्ट पिचसाठी मग फुल पिचसाठी तो वेक्टर सम मध्ये मला फॉर्म्युला किती ट्वाइस ऑफ ईए कॉस ऑफ अल्फा बाय 2. मग पुन्हा हाच फॉर्म्युला तिथे लिहिला त्या दोघांची किमती टाकल्या ट्वाइस ऑफ ईए कॅन्सल झालं. मला केपी और केसीची किंमत किती आली बेटा कॉस ऑफ अल्फा बाय 2. केपी और केसीची किंमत किती आली बेटा कॉस ऑफ अल्फा बाय 2. हा प्रचंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. सम्समध्ये खूप वेळेस लागतो. सम्समध्ये खूप वेळेस लागतो बेटा. ठीक आहे कळालं. याचं उत्तर एवढं शॉर्टकटमध्ये नाही आहे बऱ्यापैकी मोठं उत्तर आहे. काय काय कसं कसं लिहायचं ते तसं मी सांगत जाईल बेटा. ठीक आहे सगळ्याच्या सगळं डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं नाही. बरंच याच्यामध्ये ॲडिशन पण आहे. ठीक आहे पण याच्याशी निगडीतच. ठीक आहे आता सगळेजण हेडिंग टाका पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर. पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर. पिच फॅक्टरचे इथे केपी लिहा चोल्डिंग फॅक्टरचे इथे केसी लिहा. पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर. चलो क्वेश्चन घ्या. डिफाइन पिच फॅक्टर and derive the expression for pitch factor. Define pitch factor and derive the expression for pitch factor. Define pitch factor and derive the expression for pitch factor. All मध्ये लिहा. Define Chording factor. Define Chording factor. Define Chording factor and derive the expression for Chording factor. Define Chording factor and derive the expression for Chording factor. Define Chording factor and derive the expression for the Chording factor. Okay. आता हेडिंग टाका पुन्हा आन्सर मध्ये घ्या पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर. पिच फॅक्टरच्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये केपी लिहा. चोल्डिंग फॅक्टरच्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये केसी लिहा. ओके लिहिलाय. चलो लिहून घ्या पहिली डेफिनेशन. पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ. पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ. Pitch factor or chording factor is defined as the ratio of induced EMF in the short pitch winding is defined as the ratio of induced EMF in the short pitch winding is defined as the ratio of induced EMF in the short pitch winding to the induced EMF in the full pitch winding. It is defined as the ratio of induced EMF in the short pitch winding to the induced EMF in the full pitch winding. To the induced EMF in the full pitch winding. Okay. हा फॉर्म्युला सगळ्यांना लिहायचा आहे. ब्ल्यू पेनाने जे लिहिलंय ते सगळ्यांनी कॉपी करायचं आहे. ब्ल्यू पेनाने जे लिहिलंय ते सगळ्यांनी कॉपी करायचं आहे. मी इथे लिहिलं बेटा ब्लॉक म्हणजे हात दाखवत आहे त्याच्या हिशोबाने लिहून घ्या. ओके झाले बेटा. खालच्या वर ऑर मध्ये लिहा. ऑर पुन्हा पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज अ रेशियो ऑफ. पिच फॅक्टर और चोल्डिंग फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज अ रेशियो ऑफ. Pitch factor or chording factor is also defined as a ratio of. Vector sum of the induced EMF per coil is also defined as a ratio of. It is also defined as a ratio of. Vector sum of the induced EMF per coil. It is also defined as a ratio of. Vector sum of the induced EMF per coil. It is also defined as a ratio of. Vector sum of the induced EMF per coil to the
algebraic sum of the induced EMF per coil, to the algebraic sum of the induced EMF per coil, to the algebraic sum of the induced EMF per coil, to the algebraic sum of the induced EMF per coil. ओके बेटा, आता हा जो ब्लॅक पेनाने जो फॉर्म्युला लिहिला आहे तो फॉर्म्युला सगळ्यांनी कॉपी करायचा आहे. ब्लॅक पेनाने जो फॉर्म्युला लिहिला आहे तो फॉर्म्युला कॉपी करायचा आहे. कॉपी करून घ्या सगळेजण, कॉपी करून घ्या सगळेजण. ओके, आता खालच्या वरती. Hence, in order to calculate the pitch factor or chording factor, खालच्या वरमध्ये लिहायचं बेटा. Hence, in order to calculate the pitch factor or chording factor, we have to calculate. Hence, in order to calculate the pitch factor or chording factor, we have to calculate two values. First, algebraic sum of the induced EMF per coil. And second, vector sum of the induced EMF per coil. पहिली व्हॅल्यू कुठली कॅल्क्युलेट करायची बेटा? अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. आणि सेकंड व्हॅल्यू कुठली कॅल्क्युलेट करायची आहे? वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. खालच्या व्हॅल्यूमध्ये लेट EA be the induced EMF per coil. Let EA be the induced EMF per coil. Let EA be the induced EMF per coil. Okay. खालच्या वेळेत फर्स्ट, आता पहिलं कॅल्क्युलेट. फर्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. कॅल्क्युलेशन ऑफ द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. फर्स्ट घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ द अल्जेब्रिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. आता या दोघी फिगर काढा. शॉर्ट पिचसाठी असं होतं, फुल पिचसाठी असं होतं. शॉर्ट पिचसाठी असं असतं, फुल पिचसाठी असं असतं. लिहून घ्या. शॉर्ट पिचसाठी असं असतं, फुल पिचसाठी असं असतं. लिहिलंय? ओके. आता लिहा बेटा. ॲज द कॉइल इज फुल पिच, coil, hence algebraically adding the induced EMF. Hence, 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 algebraically adding the induced EMF, which can be given by EA plus EA, which is equal to twice of EA. Which can be given by EA plus EA, which is equal to twice of EA. Which is algebraic sum of the induced EMF per coil. Which is algebraic sum of the induced EMF per coil. Which is algebraic sum of the induced EMF per coil. Okay. आता algebraic sum झालं लिहून. आता कोणाचं बेटा? वेक्टर समचं. एक कोड सोडून खाली लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ द वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. एक कोड सोडून खाली लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ द वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. एक कोड सोडून खाली लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ द वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF पर कॉइल. व्हिडिओ पॉज करा आणि ही फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि ही फिगर काढून घ्या. ओके, झालं असेल. In the above figure, alpha is the angle with respect to the short pitch winding. In the above figure, alpha is the angle with respect to the short pitch winding. In the above figure, alpha is the angle with respect to the short pitch winding. पुन्हा एक और सोडून किंवा खाली लिहा. The vector sum of the two voltages can be given by the formula. खालच्या वेळेत लिहा. The vector sum of the two voltages can be given by the formula. The vector sum of the two voltages can be given by the formula twice of EA cos of alpha by 2. इथे दिसतं बेटा, twice of EA cos of alpha by 2. Twice of EA cos of alpha by 2. खालच्या वेळी. Hence, the vector sum of induced EMF per coil. Hence, vector sum of induced EMF per coil. खालच्या वेळी. Hence, the vector sum of the induced EMF per coil. Hence, the vector sum of the induced EMF per coil is equal to twice of EA cos of alpha by 2. Is equal to twice of EA cos of alpha by 2. Is equal to twice of EA cos of alpha by 2. खालच्या वेळी. Therefore,
आता हे सगळं लिहा बेटा, केपी और केसी इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ द इंडस्ट्री में पर कॉइल डिवाइडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ द इंडस्ट्री में पर कॉइल. ठीक आहे, केपी और केसी, पुन्हा हे फॉर्म्युला लिहा, केपी और केसी सगळं लिहून द्या. ठीक आहे, हे सगळंच्या सगळं तिघ ओळी लिहायच्या बेटा पटापट. तिघ ओळी कॉपी करा पटापट, तिघच्या तिघ ओळी कॉपी करा, हे सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं. ठीक आहे, स्पीडमध्ये लिहून घ्या पटापट. तिघ ओळी लिहायच्या बेटा, तिघच्या तिघ ओळी लिहून घ्यायच्या आहेत. ओके, व्हिडिओ पॉज करू. झालं बेटा? ओके. अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट कुठला बेटा? पिच फॅक्टर और छोडिंग फॅक्टर. खूप वेळेस टपकतो. उद्या मला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर बघायचं. डिस्ट्रीब्युशन फॅक्टरला अनेक नावं पण आहेत, ते आपण उद्याच बघू. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा एक कन्सेप्ट बाकी आहे आणि अजून एक कुठला बेटा? EMF इक्वेशन ऑफ एन अल्टरनेटर. दोन पुन्हा महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत बेटा. ठीक आहे, उद्या कुठला बघायचा? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. उद्या पण तो एकच कन्सेप्ट होईल बेटा. ठीक आहे, हे खूप IMP आहेत म्हणून दररोजच्या दररोज एक 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 कन्सेप्टच घेतोय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपले सम्स चालू होणार आहे. सम्सच्या पण आधी काय असतील आपले फॉर्म्युले, नेहमीचा फॉर्म्युला. ठीक आहे, ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.